आज आपण आई-वडील यांच्या नावावरून मुलांची नावे काय बनवता येतील ते पाहूयात. त्याआधी उपस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. मिताली चंद्रद्रान यांच्या मुलाचे नाव चामित ठेवू शकतो. सुनील प्रीती यांच्या मुलाचे नाव प्रणील ठेवू शकतो. अवधेश कांचन यांच्या मुलाचे नाव कांश ठेवू शकतो. विनोद पूजा यांच्या मुलाचे नाव विपुन ठेवू शकतो. शिव गीता यांच्या मुलाचे नाव गीतेश ठेवू शकतो. अमित शीतल यांच्या मुलाचे नाव मितेश शामित ठेवू शकतो. स्नेहा रोहित यांच्या मुलाचे नाव स्नेहित ठेवू शकतो. सारिका दीपक यांच्या मुलाचे नाव दीपिका ठेवू शकतो. काजल स्वप्नील यांच्या मुलाचे नाव नील जय ठेवू शकतो. काजल स्वप्नील यांच्या मुलाचे नाव स्वजल ही ठेवू शकतो. अमित मधू यांच्या मुलाचे नाव मिताहू ठेवू शकतो. राकेश स्वागतिका यांच्या मुलीचे नाव रितिका ठेवू शकतो. पायल बादशाह यांच्या मुलाचे नाव साहिल ठेवू शकतो. जजेश केलिता यांच्या मुलीचे नाव प्राची ऋषी यांच्या मुलाचे नाव प्ररिश ठेवू शकतो. प्रीती ब्रिजेश यांच्या मुलाचे नाव प्रितेश ठेवू शकतो. पूजा अनिल यांच्या मुलाचे नाव पुनील ठेवू शकतो. प्रियंका मनीष यांच्या मुलाचे नाव प्रिशा ठेवू शकतो. श्वेता मोहित यांच्या मुलाचे नाव हितेश ठेवू शकतो. मंजुश्री प्रसाद यांच्या मुलाचे नाव प्रणम ठेवू शकतो. ज्योती मुकेश यांच्या मुलाचे नाव जोश ठेवू शकतो. कल्याणी सुबोध यांच्या मुलाचे नाव सुयानी ठेवू शकतो. संदीप अंकिता यांच्या मुलीचे नाव दीप्ता ठेवू शकतो. प्रीतम निशा यांच्या मुलीचे नाव प्रिशा ठेवू शकतो. उमा उमेश यांच्या मुलाचे नाव साम्य ठेवू शकतो. संदीप निशा यांच्या मुलीचे नाव दीपेश ठेवू शकतो. मृणाल स्वप्नील यांच्या मुलीचे नाव मृणाली ठेवू शकतो.